तर मैत्रिणींनो, कालचा व्लॉग तुम्ही बघितला असाल. त्याच्यामध्ये ना मी थोडीशी हॉलची वगैरे क्लिनिंग करून घेतलेली आहे आणि ह्याच अपोजिट साईडचा माझा जो प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावरती माझं ना एक कपाट आहे. तर ते म्हणजे शेल्फ आहे, त्याच्यावरती मी जे काचेचे म्हणजे कप वगैरे आहेत किंवा ग्लासेस वगैरे आहेत ते सगळे क्लीन वगैरे मी काल थोडीफार सफाई केली होती. आणि आज ना मला थोडीशी फ्रीजची थोडीशी ना म्हणजे चांगलीच डीप क्लीन करून घेतलेलं आहे. पूर्ण स्विच ऑफ करून मी पूर्ण फ्रीज आतून बाहेरून एकदम स्वच्छ क्लीन केलेलं आहे. त्याची भांडी वगैरे पण मी आतमधली इथे घासून नितळायला ठेवली होती. त्याच्यानंतर मी ना खाली मार्केटमध्ये गेली होती. मला थोडंफार ना सामान आणायचं, उद्या शेवटचा गुरुवार आहे ना, तर त्यासाठी काय मार्केटमध्ये खूपच गर्दी होती. इतकी बायकांची पूर्ण सगळीकडे बायका सगळ्या गाडीवरती वगैरे बघितलं, फळांच्या फ्रूट्स आणि हे म्हणजे हार वगैरे घेत आहेत, फुलं घेत आहेत, कोण वाणं घेत आहेत. सगळीकडे बायका, इतकी गर्दी झाली होती ना त्यात मी पण होतीच. मी पण थोडीफार फळं वगैरे घेऊन आलेली आहे. फुलं जी लागतील उद्या द्यावी लागतात ना, तर त्याच्यासाठी मी पण थोडंफार माझं सामान इथे तुम्हाला दिसत असेल याच्यामध्येच मी सगळं ठेवलेलं आहे ते आणून. त्याच्यानंतर थोडीशी भूक लागली होती म्हणून मी आमच्या तिघांसाठी ना भजीपाव घेऊन आलेली आहे. मस्तपैकी भजीपाव खाऊन मस्त छान असं चहा वगैरे घेतलेला, मस्त छान नाश्ता वगैरे झाल्याच्यानंतर थोडी पेटपूजा वगैरे केली. आणि मग जे बाकीचे आता पुढे कामं माझी बरीच आहेत, म्हणजे फ्रीजमध्ये सगळी ही भांडी लावून, म्हणजे जे भाज्यांचं हे बघा, हे ट्रे वगैरे आहे किंवा सगळं ते जे धुवून पुसून वगैरे ठेवलं होतं ना, ते सगळं फ्रीजमध्ये मी लावून घेतलं. फ्रीज मस्त आतून ना साबणाने चकाचक वगैरे करून आधीच मी स्वच्छ धुवून पुसून वगैरे घेतलेलं. हे जे मॅट असतात ना, हे मॅटला मला खूप वर्ष झाले, जवळजवळ ना 8 वर्ष झालेत. तर ते जेव्हा मी इथे आली होती ह्या घरामध्ये, तेव्हा मी हा नवीन फ्रीज घेतला होता, तेव्हाच मी हे मॅट पण घेतले होते. त्याच्यानंतर मी चेंजेस केले नव्हते, तर अजून पण ते मॅट माझे जसे आहेत तसेच आहेत. छान असं मस्तपैकी मॅट वगैरे धुवून पण ते फ्रीजमध्ये लावून घेतली, सगळी भांडी लावून घेतली ह्याची फ्रीजची, आणि मस्तपैकी फ्रीज माझा क्लीन झालेला आहे. आता हा सगळा जो सामान आहे ना, ह्या फ्रीजमध्ये लावून ठेवते. ते बघू शकता सगळं माझं मस्तपैकी फ्रीज. आत्ता हा ना थोडे दिवस असतो, परत येरी माझ्या मागल्या. जी घाईघाईमध्ये माझं जे असतं ना, इकडे ठेव तिकडे ठेव, ते होतच असतं. अगदी खूप म्हणजे वरचेवर मी जराशी सावरून ठेवते, पण परत माझं तेच असतं एक फटाफट, कारण का माझी खूपच घाई असते. याच्यामध्ये भाज्या वगैरे मी साफ करून ठेवलेल्या असतात, पण कधी इकडचं तिकडे तिकडचं इकडे होतच असतं. बरंच म्हणजे पिठाचा हात, तेलाचा हात माझ्या फ्रीजच्या हँडलला लागतच असतो. तर ते तर असतं, सगळीकडेच असतं. मला माहिती ना, माझ्याकडे तर होतंच, पण इतर बायका इतकं नीटनेटकं ठेवतात ना, म्हणजे माझ्या मैत्रिणी वगैरे पण आहेत, त्यांचं पण कदाचित असेल. मी एवढं कोणाकडे असं गेलं की डीप असं बघत वगैरे नाही. त्याच्यामुळे ना, पण मला असं वाटतं की कदाचित ती लोकं असं ठेवत असतील. त्याच्यानंतर हे सगळे सॉसेस वगैरे जे बॉटल्स आहेत ना, माझे जे चायनीजचं काय पण राईस वगैरे बनवतात, ते सगळे व्यवस्थित पुसून वगैरे मी वरती फ्रीजवरतीच ठेवते, ते सगळे अरेंज करते. आणि जी मला बॉटल दाखवली ना मी, जी पाण्याची, ती गंगाजल मला ना आता मध्ये ते कुंभमेळा होता ना, महाकुंभमेळा, तिथून मला ते मिळालेलं आहे. माझ्या क्लायंटनी थोडंसं दिलेलं आहे. आणि आमचा जो भाजीवाला आहे ना, रेग्युलर भाजीवाला मी त्याच्याकडनं घेते ना, त्याने थोडंसं मला दिलं होतं. आणि तो UP साईडचं, त्या साईडचं, UP साईडचं मला माहीत नाही, पण त्या साईडचं आहे ना, तर त्याने मला थोडंसं दिलं होतं. ते मी एकत्र करून ठेवलेलं आहे. ते केव्हा केव्हा मला उपयोगी पडतो घरात वगैरे शिंपडायला, किंवा असं थोडंसं गंगाजल म्हणजे आपली श्रद्धा असते ना, त्याच्याप्रमाणे मी तो यूज करते. असो. त्याच्यानंतर ना मी इथे मस्तपैकी केळीची पानं उद्या ना नैवेद्यासाठी आणलेले आहेत. तर ते छान मी मधून कट करून अशी बांधून ठेवलेले आहेत ना, तर ते उद्यापर्यंत ना सुकूनच जातात, असे पूर्ण आकसून जातात. तर मी आता ना ते ठेवलेले तर आहेत व्यवस्थित बांधून, पण बघूया उद्याचं उद्या. त्याच्यानंतर ना मी आज बासुंदी बनवणार, आणि मध्येच बासुंदी बनवण्याचा लहर का आलेला आहे माहिती आहे मला, कारण की ना मी सकाळी ना माझ्या ताई आहेत ना, त्यांच्याकडे भाकरीची ऑर्डर होती आणि मी त्यांच्याकडे ना भाकरी द्यायला गेलेली. तर त्यांनी ना ती बासुंदी बनवली होती त्यांच्याकडे, ती मला थोडीशी टेस्ट करायला दिलेली. पण त्यांच्याकडे ना मस्त ती त्यांची बासुंदी ना खूप छान झाली होती. तर मी त्यांना सगळं प्रमाण वगैरे विचारलं की किती लिटर दूध घेतल्यावरती किती आटवायचं, कसं आटवायचं, त्यामध्ये साखर किती घालायची असते की नाही, तर ज्याच्या ज्याच्या आवडीप्रमाणे जशी जशी साखर घालायची असते, सगळी त्यांच्याकडनं माहिती घेतली मी बासुंदी कशी बनवायची. म्हणून मला ना आज असं झालं की चला मी पण आज बासुंदी ट्राय करते. अगदी मला जर कोणी ऑर्डर वगैरे दिली तर मी पण ते करू शकते ना. पण खरंच माझी बासुंदी तुम्ही पुढे बघा की कशी झालेली, आणि कमेंट करून सांगा की माझी बासुंदी बरोबर झालेली आहे की नाही ते. तर चला मी एका साईडला ना कुकरमध्ये कुकर नाही, कढईमध्ये ना दूध 1 लिटर गरम करायला ठेवलेलं आहे, आणि मध्ये मध्ये मी ना ते पळीने
मस्तपैकी ढवळून घेणार आहे. तोपर्यंत म्हणजे साईड बाय साईड ना जी छोटीशी मोठीशी कामं अशी आहेत, म्हणजे मी आज उसळ म्हणजे आता पुढे समजेल तुम्हाला मला जेवण काय काय आहे ते. तर मी इथे उसळ बनवायला ठेवलेली काळ्या वाटाण्याची. तर त्यासाठी मी कुकरमध्ये काळे वाटाणे शिजायला घातलेले आहेत. तर ते एका साईडला चालू आहे, दुसऱ्या साईडला माझी बासुंदीची तयारी चाललेली आहे. पण ह्याच्यामध्ये एवढंच आहे, एकदम सोपी आहे बासुंदी करायला. फक्त आपल्याला ना त्याचं पेशन्स ठेवून ना चांगलं त्याला परतत राहायचं आहे, म्हणजे ढवळत राहायचं आहे. त्याच्यानंतर ना मी इथे ना जेव्हा मी वाटाणे भिजत घातले होते ना काळे वाटाणे, तेव्हाच मी इथे तांदूळ भिजत घातलेले आहेत. म्हणजे तुम्हाला आता माझं बेत समजलंच असेल की मी इथे काळ्या वाटाण्याची उसळ बनवणार आहे आणि घावणे बनवणार आहे. आणि दुपारचा डाळ भात थोडासा आहे बस, म्हणून डाळ भात मी बनवणार नाही आहे. फक्त घावणे बनवणार आणि काळ्या वाटाण्याची उसळ आणि त्याच्याबरोबर ओल्या नारळाची चटणी बनवणार आहे. आणि चटणी बनवण्याचं काम ना मी मितालीकडे दिलेलं आहे. तर जसं जसं मला मध्ये टाईम मिळतो ना, मी एक एक काम करत, म्हणजे इथे एका साईडला कुकर लावला आहे, मध्ये मी दूध अशी ढवळत होती. त्याच्यानंतर ना मी इथे जे तांदूळ दळायचे होते ते दळून घेत होती, मध्ये मी दूध ढवळत होती. म्हणजे माझं हे काम ना आणि खूप टाईम ही थोडीशी अगदी 1 लिटरचं त्याला अर्धा लिटरपेक्षा जास्त मी आटवलेलं आहे ना, त्यासाठी खूप टाईम लागला मला. दूध परतत राहण्याचं काम माझं खूप टाईम गेलेलं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मस्तपैकी माझं ना इथे 2 बॅचमध्ये मी ते तांदूळ छान असे दळून घेतलेले आहेत, घावणे बनवायचे आहेत म्हणून. तर इथे एक बॅच झालेला आहे. परत माझं इथे ढवळण्याचं काम चालूच आहे. खूप लाँग, म्हणजे प्रोसेस खूप कमी असते, फक्त ढवळण्याचं काम असतं ना. त्यासाठी माझं मध्ये तुम्हाला दाखवते की कलर वगैरे चेंज होत चाललेला आहे म्हणजे दुधाचं इथे. तर बघा पहिला एकदम व्हाईट होतं ना, आता थोडंसं ना ब्राऊन. आणि हे साईडने जेवढं तुम्ही काढून घ्याल ना, तेवढं छान असं थिक त्याच्यामध्ये ना दूध जमा होत जातं. तर इथे तुम्ही आता बघू शकता की दुसरं पण बॅचमध्ये झालेलं आहे. याच्यातलं मी थोडंसंच ह्याच्यात टाकलेलं, कारण का टोपामध्ये पाणी घालायचं आहे ना भरपूर सारं, त्याच्यासाठी मी इथे हे केलेलं आहे. अर्धं मी टोपात घातलेलं आहे आणि तसंच मग मिक्सरच्या भांड्यात ते तांदूळ पीठ ठेवलेलं आहे. इथे मी ना थोडंसं दुधामध्ये आता ना केसर घातलेलं आहे. हा केसर ना अगदी मला ना काहीतरी 20 रुपयाचा काहीतरी मिळालेला आहे. हो, 20 रुपयाचाच मिळालेला आहे आणि एव्हरेस्टचा आहे तो. तर मी ना थोडं तो अगदी म्हणजे ह्याच्यामध्ये घालायचं आहे ना, म्हणजे चला बघूया आपण घालून बघूया. त्यांनी घातला नव्हता त्या ताईंनी, पण मी थोडासा ना घालून बघितलेला आहे. तर छान याचा कलर ना मस्तपैकी ऑरेंजचा हलका ऑरेंज शेडमध्ये ना यायला लागला होता. तर एका साईडला ते बघा दूध गरम होण्याचं काम चालूच आहे आणि इथे मी एका साईडला माझे वाटाणे शिजण्याचं काम चालले आहेत, म्हणजे कुकर चालू आहे. आणि तिसऱ्या साईडला माझी इथे घावण्याची तयारी म्हणजे झालेली आहे मोस्ट ऑफ. आता तुम्ही इथे बघू शकता मस्तपैकी ना दूध छान बघा किती आटलेलं आहे ना. मला वाटतं जवळजवळ हा मी मोजला नाही आहे, पण 1 लिटरचा कदाचित हा ना 400 मिली झाला असेल, म्हणजे अर्धा लिटरपेक्षा कमी झाला असेल. ह्याच्यामध्ये मी ना 2 चमचे साखर घातलेली आहे. आणि कारण का दूध आटल्याच्या नंतर ना ते गोडच होतंच, म्हणून मला ना जास्त गोड नको होतं. तर तुम्हाला जसं पाहिजे असेल ना तसं तुम्ही गोड बनवू शकता. फक्त मस्तपैकी दूध आटवण्याचं काम करायचं आहे. तुम्हाला जसं पाहिजे तसं गोड घालायचं, म्हणजे साखर घालायची आहे. आणि आता इथे मी ना थोडेसे काजू आणि थोडेसे बदाम घेतलेले आहेत, माझ्याकडे तेवढंच आहे. तर तेच मी आता ना बारीक मस्तपैकी एकदम पातळ स्लाईसमध्ये ना काजू आणि बदाम चिरून घेणार आहे. इथे तुम्ही बघू शकता बाजूला ना मी हे पण वेलचीची पावडर काढून ठेवलेली आहे. आणि मला जायफळ, मला ते माझे छोटे छोटे डब्बे आहेत ना गरम मसाल्याचे, त्यामध्ये जायफळ मिळत नव्हतं. मग मी ताईला बोलली जरा इकडे ये, मी हे करेपर्यंत मला जरा जायफळ शोधून दे. तर तिने मला ते जायफळ शोधून दिलेलं आहे. ते जायफळ थोडंसं पावडर मी अगदी किंचित घालणार आहे, कारण का दूध खूपच आटलेलं आहे ना, मग जास्त त्याच्या दुधाच्या प्रमाणात नाही घातलं. जेवढं बासुंदी झाले ना त्याच्या प्रमाणाच्या हिशोबाने मी ह्याच्यामध्ये मी वेलची आणि जायफळ वगैरे घातलेलं आहे. हे बघा थोडंसं चिमूटभर घातलेलं आहे. आणि याच्यामध्ये नंतर ना जेवढे काजू बदाम मी कट केलेले आहेत ना ते अर्धे घातलेले आहेत आणि अर्धे मी नंतर वरून घालणार आहेत, कारण का जशी ही थंड होईल ना तर अजून थोडीशी ती घट्ट होईल अजून. म्हणजे मला असं वाटतं त्यांची ना बासुंदी, मी जेव्हा त्यांची त्या ताईंकडे बासुंदी खाल्ली ना, त्यांची थोडीशी ह्याच्यापेक्षा थोडीशी पातळ होती. माझी ही बऱ्यापैकी चांगली मस्त त्याला मलाई निघून ना तशी घट्ट झालेली आहे. तर छान इथे माझी बासुंदी ना तयार झालेली आहे. आणि आता मी जर बंद केली ना तर थंड झाल्याच्यानंतर ती थोडीशी अजून
घट्ट झालेली. तर इथे मस्तपैकी माझी बासुंदी वगैरे झालेली आहे. कुकरच्या शिट्ट्या पण झालेल्या आहेत. म्हणजे सगळी फक्त आता मला घावणे बनवायचे आहेत आणि भाजीला फोडणी द्यायची आहे. तर मला इतकी खुशी झाली होती ना, की म्हणजे परफेक्ट जसं आपल्याला बाहेर मिळते ना, तशीच माझी बासुंदीचा कलर आणि बासुंदीचा थिकनेस वगैरे ना सेम तसा झाला होता. म्हणून मी मी पहिल्यांदा केली आणि छान झालेली ना. अजून मी टेस्ट वगैरे केली नव्हती कारण का मला देवाजवळ ठेवायची आहे. तर मी आली की पण बघूनच खूप समाधान वाटलं होतं की बासुंदी माझी छान झालेली आहे. तर आता एका साईडला बासुंदी वगैरे ठेवल्याच्यानंतर ना इथे मिताईला सांगितलं की तू चटणी बनवून घे. तर ती तेच काम करत होती आणि मी इथे आता घावणे काढायला सुरुवात केलेली आहे. कारण का घावणे फटाफट होतील. तोपर्यंत माझं इथे ना फक्त कुकरला म्हणजे जे वाटाणे आहेत ना ते बघितले ना छान शिजले होते, मस्त मऊसूत झाले होते. तर त्याला आता फक्त इथे घावणे जसे जसे निघतील ना तशी माझी वाटाण्याला काय एक कड आली ना फोडणी घातल्याच्यानंतर की माझी भाजी पण होऊन जाणार आहे. तोपर्यंत इथे मला 10-12 तरी पहिला घावणे निघाले पाहिजेल आहेत. ते इथे तुम्ही बघू शकता. माझे घावणे पण छान आणि फटाफट म्हणजे अगदी तांदूळ मला माझ्या पिठाच्या अंदाजापेक्षा ना माझे तांदूळ भिजवून मी जे घावणे काढते ना ते खूप छान होतात. इथे तुम्ही बघू शकता माझे वाटाणे आहेत ना ते पण छान मस्तपैकी मऊ शिजले होते. मी वाटाणे पटकन फोडणीला घालून घेतले आणि काहीच नाही. तुम्हाला प्रत्येक टायमाला रेग्युलर माहिती असेल जेव्हा माझी वाटणाची भाजी वगैरे असते ना कडधान्य, तेव्हा कांदा, जिरं, राई जिरं, लसूण, कांदा, कढीपत्ता ते घालून ना आपलं मीठ वगैरे मसाला घातलेले आहेत, साधा मसाला आणि हळद घातलेली आहे थोडीशी. ती फोडणीला घालून मस्तपैकी भाजी फोडणी घातलेली आहे मी. तर तुम्हाला दाखवते मी. एका साईडला माझी भाजी पण झालेली आहे आणि दुसऱ्या साईडला माझे घावणे पण होत आलेले आहेत. अगदी माझे 7-8 घावणे झालेले आहेत. अजून 2-4 काढले की माझं जेवण पण होऊन जाणार. ते बघू शकता मस्तपैकी माझी भाजी झालेली आहे. चवीप्रमाणे मी मीठ घातलेलं आहे. थोडंसं अजून 2 मिनटं मी त्याला एक बॉईल येऊ दिलं आणि त्याच्यानंतर ना ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर घातलेली आहे. घावणे माझे इथे झालेले आहेत, बऱ्यापैकी झालेले आहेत. ते बघा इथे भाजी पण छान माझी 2-3 मिनटामध्ये पाणी त्याचं थोडंसं आटलेलं आहे आणि हा कॉम्बिनेशन ना खूप छान असतो. म्हणजे एकतर आमच्याकडे मोस्ट ऑफ ना कोकण पट्ट्याला म्हणजे कोकणातसुद्धा म्हणजे पुढे आमच्या रत्नागिरीसुद्धा आणि पुढे मालवणमध्ये सुद्धा काळे वाटाण्याची भाजी, घावणे किंवा त्याच्याबरोबर आमचे कोंबडी वड्याचे वडे असतात ना ते असतात किंवा मग वडे तेलकट नको पाहिजे असतील तर घावणे बनवतात. तर त्यासाठी मी आज ते बनवलेलं. मस्तपैकी घावणे, काळ्या वाटाण्याची भाजी आणि बासुंदी इथे जी बनवली ना ती पहिला मी देवाच्या पुड्यामध्ये ठेवलेली आहे. देवाला नैवेद्य दाखवलं त्याच्यानंतर मस्तपैकी मी ते ताट बनवलेलं आहे. ते इथे बघू शकता. छान असे मस्तपैकी जाळीदार माझे घावणे झालेले आहेत आणि अशी तर्रीदार माझे वाटाण्याची, काळ्या वाटाण्याची उसळ झालेली आहे. सोबतच ओल्या नारळाची चटणी बनवलेली आहे आणि चटणी मितालीने बनवलेली आहे. ती खूप एक्सपर्ट आहे चटणी बनवण्यामध्ये. तर छान असं मस्तपैकी माझं बेत झालेलं आहे आणि आत्ता मी टेस्ट करून बघते की मस्त खूप छान झाली होती. एकदम गोडाचं प्रमाण पण म्हणजे किती छोटा चमचा होता माझा साखरेला वापरते त्या चमच्यानेच मी ह्याच्यामध्ये साखर घातलेली आहे. पण खूप छान बरोबर टेस्ट आलेली त्याला गोड वगैरे आणि थोडंसं ह्याच्यामध्ये हलकं अजून पातळ पाहिजे होती म्हणजे बासुंदी बनवली तर ह्याच्यापेक्षा अजून जास्त घट्ट झाली असती ना तर ती मला वाटतं हे झालं असतं त्याचं रबडी झाली असती. पण असं मग मी पहिल्यांदा केलं आहे आणि छान झाली होती. मी तर छानच बोलेल. खरंच छान झाली होती बासुंदी माझी. चला तर आता ना मी इथेच माझा व्हिडिओ थांबवते आणि पुढची कामं वगैरे आटपून घेते. इथे तुम्हाला आता बाय बोलते आणि जर व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून नक्की सांगा की बासुंदी अशीच बनते ना की अजून कुठल्या पद्धतीत बनते की अजून पातळ पाहिजे होती की अजून घट्ट पाहिजे होती ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. उद्या परत भेटूया आपण नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय.